तर कोकणात नारायण राणेंचं वर्चस्व संपवण्याचा कट रचण्यात येतोय का असा सवाल दीपक केसरकरांच्या विधानानंतर उपस्थित करण्यात येतोय। कोकणात नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं विधान केसरकरांनी केलंय। दरम्यान केसरकरांच्या या विधानाला नारायण राणेंचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी देखील दुजोरा दिलाय। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी, पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला। मी हेच सांगतोय की सन्माननीय राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवतोय। कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप शिवसेनेत राजकीय शिमगा सुरू आहे। आधी निलेश राणेंचा भाजपवर आरोप आणि दीपक केसरकरांनी नारायण राणेंविरुद्ध भाजपकडे दाखवलेलं बोट, यावरून पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे। कोकणात नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट रचला जातोय असं धक्कादायक विधान दीपक केसरकरांनी केलंय। तर यानंतर नितेश राणेंनी देखील केसरकरांच्या या वक्तव्यावर पलटवार केलाय। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे। त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला। भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी, पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला। भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं। कोकणात भाजपच्या प्रचारात नारायण राणे कुठेच दिसत नाहीत, हा धागा पकडत केसरकरांनी हे वक्तव्य केलं। निलेश राणेंनी देखील केसरकरांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। शिवसेना भाजपची युती व्हावी अशी नारायण राणेंची इच्छा होती, मात्र त्यांना या प्रक्रियेपासून लांब का ठेवलं गेलं असा सवाल निलेश राणेंनी केलाय। मी साहेब हेच मागच्या 20 दिवसापासून सांगतोय। आपण मुंबईतून आज आलात म्हणून आपल्याला कदाचित मुंबईच्या ह्याच्यात कुठे सेक्टरमध्ये आलं नसेल। मी हेच सांगतोय की सन्माननीय राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं, आपल्याला महायुती का नको होती, हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची। लक्षात घ्या, आम्ही प्रश्न विचारलेले आहेत, आम्ही पुरावे दिलेले आहेत। एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत, तर आपल्यावर जबाबदारी आहे। आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का आपल्याला महायुती नको होती। दीपक केसरकरांनी भाजपवर पैसे वाटपाचा देखील गंभीर आरोप केलाय। त्यावरून देखील दोन्ही पक्षांमध्ये जुंपलीय। भाजपचे पैसे घेऊन शिवसेनेला मतदान करा असं विधान केसरकरांनी केलं होतं। दरम्यान यानंतर आता भाजपनं देखील पलटवार केलाय। मला तर एवढंच सांगायचं की आम्ही जे शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना तुम्ही कोणाही जरी पैशाचा आमिष दाखवला आणि पैसे स्वीकारले तरी मतदान मात्र शिवसेनेच्याच उमेदवारांना करा असंच मी सांगेन। कारण आम्ही जनतेच्या हितासाठी आणि सावंतवाडीच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने काम करून दाखवलेलं आहे। भाजपचे पैसे घ्या आणि शिवसेनेला मतदान करा अशा पद्धतीचं वक्तव्य दीपकजी केसरकर यांनी केलंय। केसरकर साहेब, भारतीय जनता पार्टी कधीही लक्ष्मी दर्शनावर विश्वास ठेवत नाही। पैसे वाटणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही। जर का पैसे वाटायचाच विषय असेल तर दीपक केसरकर हे ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघात देखील लक्ष्मी दर्शन झालं होतं का, असा माझा दीपक केसरकरजी यांना सवाल आहे। कोकणात भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी शिवसेना नेत्यांची इच्छा होती, मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर कोकणात मैत्रीपूर्ण लढतीवर शिक्कामोर्तब झालं। पण ही लढाई मैत्रीपूर्ण न राहता दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।